बॉलिवूड सुपरस्टार भाईजान मुंबईकरांच्या सल्लू मियाला काय झालंय? सलमानच्या लुकवरून त्याचे फॅन्स आणि नेटिझन्स काळजीत होते. आता सलमाननेच द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये खुलासा केला की त्याला ब्रेन ॲन्युरिझम नावाचा आजार आहे. ब्रेन ॲन्युरिझम हा मेंदूतला आजार आहे. हा आजार किती गंभीर ठरू शकतो, यावर उपाय काय आहेत, आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सलमान म्हणाला, आम्ही रोज हाडं मोडून घेतो. ट्रायजेमिनरल न्यूरॅल्जियासोबत मी काम करतोय. मेंदूमध्ये ॲन्युरिझम असूनही काम सुरू आहे. मग ब्रेन ॲन्युरिझम आहे तरी काय? मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार ब्रेन ॲन्युरिझम म्हणजे सोप्या शब्दात मेंदूतील रक्तवाहिन्यामध्ये किंवा धमनीमध्ये फुगवटा निर्माण होणं किंवा सूज येणं. तर सोप्या शब्दात हा भाग फुग्यासारखा फुगतो. याला सेरेब्रल ॲन्युरिझम असंही म्हणतात. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार मेंदूतील रक्तवाहिन्यातून वाहणारं रक्त रक्तवाहिनीतील वीक किंवा कमकुवत भागावर प्रेशर टाकल्यामुळे ब्रेन ॲन्युरिझम सुरू होतं आणि हळूहळू वाढत जातं. ब्रेन ॲन्युरिझम लीक झालं किंवा फुटलं तर मेंदूत रक्तस्राव होण्याची शक्यता असते. याला हॅमरेजिक स्ट्रोक म्हणतात. तर क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार बहुतांश ब्रेन ॲन्युरिझम छोटे असतात आणि यामुळे जास्त त्रास होत नाही. पण ब्रेन ॲन्युरिझम फुटलं तर मात्र जीवघेणं ठरू शकतं. मग याची लक्षणं काय आहेत? क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार ब्रेन ॲन्युरिझम फुटण्याचं पहिलं लक्षण म्हणजे खूप जास्त डोकेदुखी. तुम्हाला तुमच्या आयुष्यात झालेलं सर्वात भयंकर असं हेडेक समजा. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार लीक झालेल्या ब्रेन ॲन्युरिझमची लक्षणं म्हणजे नॉशा किंवा उलटी होणं, स्टिफ नेक, डोळ्यांनी अंधुक दिसणं, प्रकाशाला जास्त सेन्सिटिव्ह होणं, सीझर्स, बेशुद्ध होणं किंवा गोंधळल्यासारखं होणं. मग तुम्हाला प्रश्न पडेल की ब्रेन ॲन्युरिझम कुठे आणि कोणाला होऊ शकतं? आजाराबाबत सलमान पुढे म्हणाला, एव्ही मालफॉर्मेशन असूनही हे सगळं सुरू आहे. माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी सुरू आहेत. ब्रेन ॲन्युरिझम मेंदूत कुठेही होऊ शकतं. हे खूप कॉमन आहे. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार सामान्यतः हे मेंदूतील मोठ्या रक्तवाहिनीत कवटीच्या बेसला होतं. एका अंदाजानुसार 10% ते 30% लोकांना मेंदूत एकापेक्षा जास्त ॲन्युरिझम असतात. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार हे कोणत्याही वयात होऊ शकतं, पण 30 ते 60 वर्ष वयोगटातील लोकांना याची शक्यता जास्त असते. महिलांमध्ये हे खास करून कॉमन आहे. ब्रेन ॲन्युरिझम फाउंडेशनच्या माहितीनुसार अमेरिकेमध्ये 6.8 मिलियन लोकांना म्हणजेच 50 माणसांमागे एकाला ब्रेन ॲन्युरिझम आहे. तर दरवर्षी 30,000 लोकांचं ब्रेन ॲन्युरिझम फुटतं. जगभरात यामुळे दरवर्षी 5 लाख लोकांचा मृत्यू होतो. यातील 50% लोक हे 50 वर्षांपेक्षा कमी असतात. मग यावर उपचार काय आहेत? क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार पहिलं लक्ष असतं ते म्हणजे ॲन्युरिझम झालेल्या ठिकाणाहून रक्त बाहेर येणं थांबवणं किंवा तात्काळ कमी करणं. लीक झालेल्या ॲन्युरिझमवर तात्काळ सर्जरी करावी लागते. ब्रेन ॲन्युरिझम लीक होत नसेल किंवा फुटलं नसेल तर यू मे ऑर मे नॉट नीड ट्रीटमेंट. पण हे सर्व त्या परिस्थितीवर अवलंबून आहे. तुमचे डॉक्टर तुम्हाला याबाबत योग्य सल्ला देतील. मग ब्रेन ॲन्युरिझमचे प्रकार कोणते? मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार याचे 3 प्रकार आहेत. सॅक्युलर ॲन्युरिझम किंवा बेरी ॲन्युरिझम. हा एखाद्या बोरासारखा किंवा बेरीसारखा दिसतो. हा गोल असतो आणि मुख्य रक्तवाहिनी किंवा तिच्या शाखेत तयार होतो. प्रामुख्याने हा ॲन्युरिझम मेंदूच्या खालच्या भागात होतो. हा सर्वात सामान्यतः आढळून येणारा ॲन्युरिझम आहे. फ्युसिफॉर्म ॲन्युरिझम. यात धमनी किंवा रक्तवाहिनीच्या 4ही बाजूंना एक फुगवटा तयार होतो. मायोकोटिक ॲन्युरिझम. मेंदूत संसर्गामुळे रक्तवाहिन्यांची वॉल कमकुवत बनते, त्यामुळे मायोकोटिक ॲन्युरिझम होतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे ईमेल करून कळवा आणि हे यूट्यूब चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.